हार 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 पाणी पाणी पडणार त्याच्यातून म्हणतात छत्री आणायला पाहिजे यार.
हॅलो 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 चुप हॅलो 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 थोडा थोडा आवाज वाढवा हॅलो 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 आवाज येतोय का या साईडला आवाज येतोय मग करायची ना सुरुवात गणपती बाप्पा या ठिकाणी बारीला सुरुवात करण्या अगोदर माझे मित्र शाहीर सुमित सुरे शाहिरांना विनंती करतो की कृपया त्याने आपले प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचं आहे आणि आमचा लेखी विषय घेऊन जायचा आहे चांद सुगंधा येईल रात उसासा देईल सारी धरती तुझी रोजव्याची माती तू आभाळ ढगाळ त्याला रूढीचा टाळ माझ्या लाख सजना ही काकणाची गोड तू कोण काळीज हे माझ तुला दिल मी आंदणा तुझ्या पायाव माखीन माझ्या जन्माचं गोंधना जीव रंगला रंगला गुंगला सा हिरवाची आस तू जीव लागला लाभला ध्यास यो तुझा गहिवरला श्वास तू गायन हे करण्या आलो रसिकांच्या भेटी जीवनगला नंगला या सहारणा आशिष द्यावा क्षणा जाणून भावी भावना माझ्या रसिक जना जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानसमुद्र करून राज्यमाता राष्ट्रमाता माता एक जिजाऊ भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक अधूर भाटेवाडी ग्रामांतर मंडळ महिला मंडळ आणि मुंबई मंडळ आयोजित शक्ती आणि तुळा असा नादाचा संगीत सामना आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी शक्तीवाले शाहीर
श्री बंडभक्ती कलावंत नाच मंडळ शाहीर आदित्य खांडेकर मुक्का बहादूर भाटकेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या तमाम प्रेक्षकांना मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा. या ठिकाणी मला आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी संधी दिली ते म्हणजे ग्रामस्थ मंडळ अडूर भाटलेवाडी. प्रथमतःच मंडळाचे आभार मानतो. तसेच या ठिकाणी माझे गुरुवर्य प्रमोदजी भूमी माऊली उपस्थित राहिले आहेत, त्यांनाही मानाची मानवंदना देतो. तसेच या ठिकाणी सुरेश रसाळ या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा या शाहिराचा मानाचा मुद्रा असेल. तसेच मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाला मला लाभलेलं संगीत ढोलकीपट्टू श्रेयश तुपट आणि अमरदादा जाधव, बँजो मास्टर सुशीलदादा जाधव, ऑर्गन मास्टर सागरदादा कांबळे, मला प्यायला साथ देत आहेत अरुण खाणेकर आणि आपल्यापर्यंत हा बुलंद आवाज असा पोहोचवण्याचे काम करतात ते श्री बंड्यामूर्ती साऊंड सर्व्हिस. या सर्वांना देखील शाहिरी मुद्रा. तसेच मित्रांनो, या ठिकाणी काही शाहीर वर्ग उपस्थित आहेत, त्यामध्ये माझे शाहीर सुयोग पाणकर, शाहीर रोहित तुपट, ओंकार भुवड यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा असेल. तसेच आता सर्वांना मुद्रा झालेला आहे, बरोबर ना? आवाज तुमचा जर आवाज असेल तर नक्कीच कार्यक्रम बारीक घासूनच 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 होणार, बरोबर ना? तर आता राहिले बुवा. तर या ठिकाणी माझे प्रतिपदी शाहीर सन्माननीय तुरेवाले शाहीर सुमित सुरे यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि या ठिकाणी मित्रांनो, तुमचा अधिक वेळ न घेता तुमच्या चरणावर नतमस्तक होऊन माझे गुरुवर्य स्वर्गीय शाहीर सुधाकर तुपट यांच्या चरणावर नतमस्तक होऊन श्री बंड्यामूर्तीच्या आणि माझ्या गावची ग्रामदेवता आई सुंकाई माते यांच्या चरणी नतमस्तक होऊन कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसेच एक मित्रांनो नाव राहून गेलंय आमच्या अडूर गावामध्ये, ज्यांनी कमी वयामध्ये आपल्या नावाचा दबदबा करून ठेवलाय, ते म्हणजे तुमच्या आमच्या परिचयाचे निलेजी दाते साहेब यांनाही या शाहिराचा मानाचा मुद्रा असेल. ठिकाणी स्तवनाला सुरुवात करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असू द्या. जाईना काय म्हणायचं, जाईना तुम्हा आम्हाला 9 महिने 9 दिवस त्रास सहन करून स्वतःकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवले आणि असा बहुमोलाचा जन्म दिला. त्या आईच्या जन्मावर हे स्तवन अर्पित करतोय, कारण त्या आईच्या शब्दामध्ये एवढी मित्रांनो ताकद आहे की त्या ईश्वराच्या अगोदर सुद्धा आपल्या आईचं नाव घेतात. म्हणून म्हणायचं आहे काय, लक्ष असतो. आणि बुवा बुवा तुमचंही सवनाकडे लक्ष असायला पाहिजे. सुरुवातीपासूनच तुम्हाला घेतोय. बघा काय म्हणतोय तर,
या जन्मी मला फेडलेच पाहिजे तू दिलेले अनमोल जीवन मला जगलेच पाहिजे तू केलेले कष्ट आणि भरवलेला घास त्याचे ऋण मला फेडलेच पाहिजे आणि आज या सभारंगणी आई तुझे गुण मी गायलेच पाहिजे आणि म्हणून म्हणायचंय काय लक्ष असावं अरुण उपकारात तुझे कसे फेडावे अरुण उपकारात तुझे कसे फेडावे तुझ्या पोटी आई पुन्हा जन्म मिळावे तुझ्या पोटी आई पुन्हा जन्म मिळावे अरुण उपकारात तुझे कसे फेडावे अरुण उपकारात तुझे कसे फेडावे तुझ्या पोटी आई पुन्हा जन्म मिळावे तुझ्या पोटी आई पुन्हा जन्म मिळावे अरुण उपकारात तुझे कसे फेडावे ऋण उपकारात तुझे कसे फेडावे तुझ्या पोटी आई पुन्हा जन्म मिळावे तुझ्या पोटी आई पुन्हा जन्म मिळावे
पोटी आई पुन्हा जन्म मिळावे तुझ्या पोटी आई पुन्हा जन्म मिळावे ऋण उपकारात तुझे कसे फिरावे ऋण उपकारात तुझे कसे फिरावे तुझा पोटी आई पुन्हा जन्म मिळावे तुझा पोटी आई पुन्हा जन्म मिळावे तुझ्या पोटी आई पुन्हा जन्म मिळावे तुझ्या पोटी आई पुन्हा जन्म तुझ्या पोटी आई पुन्हा जन्म मिळावे बोल बोल सदी गजानन तुंगा देवी दुर्गा देवी विठ्ठला देवी माते तुझा सिद्धेश्वर पडा देव विश्वेश्वर मंड मारुती तुझा अखंड म्हणून सोळीचा नामदेव सुधाकर प्रमोद सुरेश बोला शक्ती गणपती बाप्पा प्रार्थना झाली गणाला सुरुवात करतोय मित्रांनो नुकतंच 1.5 दिवस आणि 7 दिवसाचे गणपती आपले विसर्जन झालेले आहेत पण अनंत चतुर्थीचे गणपती अजून आपल्याकडे विराजमान आहेत आणि म्हणून या माझ्या लाडक्या गणाला माझ्या गणातून आळवतोय म्हणायचंय काय हॅलो 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 झाले गाण्याला सुरुवात करतोय म्हणायचं आहे काय गणेशा तुझ्या नामाचे या त्रिलोकात गुणगान आहे असा हा शक्ती तुझ्याचा देव गजानन
आम्हा साऱ्यांचा प्राण शुभ कार्यारंभी देवा तुला अग्रपूजेचा पहिला मान आहे आणि या सभारंगणी बाप्पा श्री गणा माझ्या मुखी तुझे गोड नाम आणि म्हणायचं काय लक्ष असू द्या रिमझिम पावसाना तुझी आठवण येतई ग रिमझिम पावसाना तुझी आठवण येतई ग त्या पावसाच्या थेंबान पुरी तुझा चेहरा दिसतई ग बुवा आता घ्या तर ते आणि लिहायला सुरुवात करा वहीची पानं फाटली तरी चालेल पण लिहून लिहून वाटल्यास माझ्या पेनात पण शाही घ्या पण लिहा काय म्हणतोय लक्ष असू द्या तुझ्या चरणी लागावे काय मागणी मागावे तुझ्या चरणी लागावे काय मागणी मागावे नित्य सदा होती बाप्पा नाम तुझे यावे नित्य सदा होती बाप्पा नाम तुझे यावे
प्रार्थना आणि गण झालेला आहे. आता आवाज बघा. या ठिकाणी जेवढा मला वाटतं पुरुष वर्ग आहे तेवढे महिला मंडळ सुद्धा आहे. तर या ठिकाणी माझ्या माय मावल्यांचाच मान राखून मी गवळण गातोय आणि बुवा सुद्धा नवीनच आहेत. नवीन म्हणजे मी पण जुना नाही, मी पण नवीनच आहे. पण माझ्या समोर बुवा नवीन आहे आणि मी तुमच्या समोर बुवा नवीन आहे. म्हणून तुम्हाला एक प्रेमाचा विषय देतोय. तर तुम्ही तो प्रेमानच दिला तर बरा होईल. नाहीतर बुवा हे कपडे आहेत ना असे फाडीन घरी जाता जाता आदू बुवा लक्षातच राहील. हे वरचे तर फाडीनच पण या आतमध्ये आहेत ना ते पण साप फाडीन. काय होते बघा. माझी भेट ही काना सांग कधी झाली. तुझ्या माझ्या प्रेमाची वेळ कशी जुळून आली. त्या प्रसंगाची आठवण आज या राधेला आली. कधी आठवेल काना तुला सांग कशी ही राधा मिळाली. आणि म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असू द्या. सबके चेहरों में मुझको आप लगे. अरे कॉलेजच्या बरोबर काय बोलतोय लक्ष द्या. बुवा तुम्ही पण लक्ष द्यायचं आहे.
सबके चेहरों में मुझको आप लगे, ये जुदाई मुझे मिलाप लगे, ये जुदाई मुझे मिलाप लगे. म्हणून म्हणायचं आहे काय, जीव माझा झुरतो तुझ्या मिलना. हे माझ्या काना, हे माझ्या सावळ्या, ही राधा तुला काय म्हणते ऐक. जीव माझा झुरतो तुझ्या मिलना, प्रेमाचे दिले वचन तू कशी विसरू मी सांगना. प्रेमाचे दिले वचन तू कशी विसरू मी सांगना.
आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो कलगीतुरा उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना प्रश्न विचारत असतो. मी माझा विषय शाहिरांना दिलेला आहे पण तुम्हाला कळावं सर्वांना समजेल म्हणून मी वाक्य करतो. लक्ष असू द्या. एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाकरिता एका पुरोहिताला स्वर्ण रथात बसवून आपल्या राजधानीकडे जात असता वाटेत बिकट अशा अरण्यात एका राक्षसाने स्वतःला उलटे टांगून घेतले होते व तो राक्षस सूर्यदेवाचे स्मरण करीत होता. त्याच्या या आराधनेला 1000 वर्ष होऊन गेली. म्हणून सूर्यदेवाच्या कृपेने कुणाही जीवावर प्रहार होऊन त्याचा मृत्यू होईल असे एक शस्त्र त्या राक्षसाकडे गरगर येत होते. हे शस्त्र त्या राक्षसाला मिळाले तर पृथ्वीवर हाहाकार होईल हे जाणून त्या पुरोहिताने हे शस्त्र वरचेवर हस्तगत करून त्या शस्त्राचे त्याच राक्षसावर प्रहार केला व त्या राक्षसाच्या शरीराचा चुराडा केला. तर त्या राजाचे नाव काय, पुरोहित कोण होता व त्याचे वय किती, तसेच त्या राक्षसाचे नाव काय व त्यांच्या मुलांची नावे सांगावी. या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. बोहागत तालुक्यातील नामवंत शक्तिवाले शाहीर कैलास माझे गुरुवर्य स्वर्गीय सुधाकर दुपट यांचे शिष्य शाहीर परेश काजारे आणि कन्हैया तळेवाडी नाथ मंडळ यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आले. या शाहीरचा मानाचा मुद्रा. तसेच बंड्यामूर्ती भजन महिला मंडळ 1000 रुपये, श्रेयस तुपट 500 रुपये, श्रीतल योगेश जांगी 500 रुपये, समीर गोपाल देवळे 500 रुपये, संजय सदानंद देवळे 1000 रुपये, निलेश घाणेकर 500 रुपये, उमेश काशीनाथ हळे 500 रुपये, शांताराम घाणेकर 200 रुपये. या सर्वांना या शाहिराचा मानाचा मुद्रा असेल. शब्दाची लढाई शब्दाने होईल, कोण किती पाण्यात आहे ही सारी जनता पाहिल. उद्या ही सारी जनता हा दाखला घेईल.
आणि आपला सामना बुवा आरशिकांच्या हृदयात राहील. काय म्हणायचंय बुवा लक्ष असू द्या. 10 नंबरचं सरकार अरे भंडारी फडके किंमेकर म्हणतो भेटन जवा मी गुन्ह्यात हो मला अटक करा हो पुण्यात. बघा विषय कसा आणलाय बघा. प्रश्न हा माझा सरळ साधा. प्रश्न हा माझा सरळ साधा निघा उत्तर देऊन. नका बोलू आज तुम्ही रेटून नाहीतर काढीन तुम्हाला ठेचून.
दाते कुठे असतील त्यांनी कृपया रंगणात यावे. तसेच या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहिरांना विनंती करतो की कृपया त्यांनी एकदा रंगणात यावे. ही विनंती. या ठिकाणी बक्षीस आलेले आहे. निलेजी दाते यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचा आभारी आहे आणि या शाहिराचा सुद्धा मानाचा मुद्रा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच या ठिकाणी मित्रांनो आपल्या सर्वांना समाजसेवेचा जणू विडाच उचललेला आहे असे आपले सर्वांचे लाडके युवा नेते निलेश दाते यांच्यासाठी मी 2 ओळी गातोय. लक्ष असावं. आता विकास होणार हा आपल्या अडूर गावाचा. आता विकास होणार हा आपल्या अडूर गावाचा. युवा नेता दमदार हा युवा नेता दमदार हाय निलेश दाते नावाचा. युवा नेता दमदार हाय निलेश दाते नावाचा. आता विकास होणार हाय अडूर गावाचा. आता विकास होणार हाय अडूर गावाचा. युवा नेता दमदार हाय नावाचा. युवा नेता दमदार हाय निलेश दाते नावाचा.
जन्मला पुत्र तो लहान वयात बनला गरिबांचं छत्र त्या नागरी गावात जन्मला पुत्र तो लहान वयात बनला गरिबांचं छत्र माझ्या गावामध्ये चाले असा करार भावाचा माझ्या गावामध्ये चाले असा करार भावाचा युवानी माझा मुदरहा युवानी माझा मुदरहा गावी गावाचा युवानी बक्षीस आलेला आहे 12 सप्टेंबर पासून दशावतार सिनेमा येत आहे तर तो आपण नक्की पाहावा आणि कवडी गँग यांच्याकडून दशावतार टीम कडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे मंडळ त्यांचा आभारी आहे आणि या शाहिराचा सुद्धा मानाचा मुद्रा असेल तसेच या ठिकाणी मित्रांनो ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीला मोलाचं सहकार्य केलं आणि जी काय वेळीवाकडी सेवा केली ती पदरात घ्या आणि बुवा तुम्हाला पण तुमच्या फेरीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला बारी जेवढी बुवा ठासून काढता येईल तशीच करा इथं सगळा चिखल केला तरी चालेल पण बारी ठासून करा बरोबर ना आता तुम्ही जेवलात नाही वाटतं तुम्ही बोलणार तर नक्कीच कार्यक्रमाला पाहिजे राहणार आहे असो तर या ठिकाणी मित्रांनो मी माझ्या पहिल्या बारीची रजा घेतोय धन्यवाद
Thank